धड्यांना वेटेज असतं, म्हणजे मार्क्स असतात, ठराविक मार्क्स असतात ठराविक धड्यांसाठी. मग समजा एखाद्या धड्याला 2 मार्क आहेत किंवा 3 मार्क आहेत, तर तुम्ही त्या धड्याचे मोठे प्रश्न कशाला पाठ कराल जे 5 मार्कासाठी असतील. ज्या धड्याला जेवढं मार्क आहे आपण तेवढंच मार्काचे क्वेश्चन्स वगैरे सगळं पाठ करणार आहोत. ओके, ते कसं आहे काय आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी आपण थोडीशी पुस्तकाची ओळख करून घेऊया. एक सेकंड. मी तर शेअर करते, तुम्हाला दिसलं ना, मी स्क्रीन शेअर केलेली तुम्हाला दिसली तर असं थम्सअप करा. ओके, आणि दिसत नसेल तर थम्स डाऊन करा म्हणजे मला कळेल. दिसते तुम्हाला? ओके, एकच आश्रम शाळेकडून मला रिप्लाय दिसतोय. मी स्क्रीन थोडी मोठी करते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ते व्यवस्थित दिसेल. ही इंडेक्स आहे अनुक्रमानिका. त्याच्यामध्ये कोणते कोणते धडे आहेत आणि त्या धड्यांचा आपण कसा अभ्यास करणार आहोत, त्याच्या धड्यामध्ये काय काय आहे थोडं जाणून घेऊया, ते आपल्याला पुढे अभ्यास करायला ते सोपं पडेल. पहिला धडा आहे अनुवंशिकता व उत्क्रांती, म्हणजेच हेरिडिटी अँड इव्होल्युशन अँड हेरिडिटी. तर ही हेरिडिटरी आणि इव्होल्युशन याच्यामध्ये काय आहे की माणसामध्ये बदल कसे झाले, म्हणजे माकडापासून माणूस कसा तयार झाला, एप्स पासून होमो इरेक्टस कसा तयार झाला, याची सर्व माहिती आपल्याला त्या पहिल्या धड्यामध्ये बघायला मिळणार. कोणाचं तरी माईक अनम्यूट आहे. सेकंड लेसन आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1, लाईफ प्रोसेसेस पार्ट 1. याच्यामध्ये आपण प्लांट रिलेटेड लाईफ प्रोसेस कशी होत जाते हे आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या धड्यामध्ये शिकणार आहोत. चौथा धडा सगळ्यात सोपा धडा पर्यावरणीय व्यवस्थापन, नेचर. आपल्या आजूबाजूला पूर्ण एन्व्हायरमेंट आहे, निसर्ग आहे, झाडं आहेत, प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं, त्यांना कशा प्रकारे आपण त्यांचं व्यवस्थापन करू शकतो हे आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. आणि हा धडा खूप सोपा धडा आहे. तुम्ही एकदा व्यवस्थित ते वाचलात, लक्षात ठेवलं, शिकवताना लक्ष दिलात की तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा याची उत्तरं आरामात लिहू शकता आणि पूर्ण मार्क मिळवू शकता. त्यामुळे हा जे धडे सोपे सोपे आहेत त्यांच्यावरती आपण जास्त फोकस करूया आणि ते पूर्णपणे पक्के करून टाकूया, म्हणजे तुम्हाला 10वीला अशा सोप्या धड्यांच्या आधारे मार्क्स वाढवायला मदत होईल. पाचवा आहे हरित ऊर्जेच्या दिशेने. ओके, ग्रीन टेक्नॉलॉजी. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या धड्यामधून. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. त्यानंतर 6th आहे प्राण्यांचे वर्गीकरण, ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल आपण 8वी 9वीला आपण खूप सारे किंगडम्स वगैरे बघितले होते, सृष्टी बघितली, पंचसृष्टी वर्गीकरण बघितलं होतं, 5 किंगडम क्लासिफिकेशन. त्यातलंच ॲनिमल किंगडमचं म्हणजे प्राणी सृष्टीचं वर्गीकरण जे आहे, त्यांचे क्लासेस, जेनरे, हे सर्व आपण या धड्यामध्ये बघणार आहोत. त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघणार आहोत. नंतर 7वा माझा सगळ्यात आवडता धडा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी. आपल्या आजूबाजूला असंख्य म्हणजे करोडो अरबो आपण मोजू शकत नाही एवढे मायक्रो ऑर्गॅनिझम्स अवेलेबल असतात. इवन आता तुम्ही बसलाय त्या बेंच वरती किंवा खाली बसलाय तर जमिनीवरती, तुमच्या हातावर, पायावर, सगळीकडे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स अवेलेबल असतात. इवन आपल्या शरीराच्या आतमध्ये, आपल्या पोटामध्ये सुद्धा असतात. तर यांची थोडीशी ओळख आपण करून घेऊया. एकदा आपण मायक्रोबायोलॉजी किंवा सूक्ष्मजीवशास्त्राबद्दल शिकलो ना की मग आपण सगळीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागतो. म्हणजे अरे मी आता बेंचला टच केलं म्हणजे माझ्या बेंचवरती किती मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ते माझ्या हातावर आले. त्याच हाताने तुम्ही डब्बा खाल का? खाल?
हो की नाही सांगा, हो किंवा नाही असं सांगा. नाही खाणार ना. हेच आपण आता ह्याच्यामध्ये शिकणार की आपल्या आजूबाजूला किती असंख्य मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे, आपल्यासाठी ते महत्वाचे आहेत की बिनमहत्वाचे आहेत हे आपण बघणार आहोत. नंतर 8वा धडा आहे पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. ही खूप नवीन बायोटेक्नॉलॉजी एकदम नवीन सध्या भारतामध्ये सुद्धा नवीन शाखा आहे. त्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट होत आहे. तुम्ही बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या सिरम बायोटेकने जी लस काढली होती, वॅक्सिन्स डेव्हलप केल्या होत्या कोरोनावरती, तर ह्या बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून केला होता. त्यानंतर सेल बायोलॉजी मध्ये आपण शिकणार आहोत की आपल्या शरीरामध्ये किती प्रकारच्या पेशी आहेत, त्यांचा उपयोग काय आहे, प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे सेल आपल्या शरीरामध्ये अवेलेबल आहेत आणि त्या पेशींपासून आपलं शरीर कसं बनलंय. त्यानंतर अजून एक सोपे धडे आहेत 2 शेवटचे, सामाजिक आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन, सोशल हेल्थ अँड डिझास्टर मॅनेजमेंट. सगळ्यात सोपे धडे, मार्क्स पूर्ण मिळण्याची गॅरंटी असते, फक्त त्याच्यामध्ये आपण लक्ष देऊन वाचलं पाहिजे ते धडे. ओके, त्यांना किती मार्क्स आहेत, काय मार्क्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. एकच मिनिट. की आपला इंडेक्स आपण अनुक्रमानिकेबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली आणि आता आपण चॅप्टर्सला किती मार्क्स आहेत ते बघूया. तुमच्या सर्वांकडे पुस्तकं आहेत मुलांनो? नाही येत, हो काहीतरी सांगा. परत एकदा सांगा. माईक म्यूट करून बोलू नाही शकलात, थम्सअप करा, थम्स डाऊन करा. हो असेल तर थम्सअप, नाही असेल तर थम्स डाऊन. मला हे जास्त सोपं वाटतं. ओके, सुलतानपूर आश्रम शाळेतल्या 1-2 मुलांनी हो केलंय, थम्सअप केलंय, म्हणजे त्यांच्याकडे आहेत. मुलींकडे नाहीये का पुस्तकं? आहेत. अजून शहादा आश्रम शाळा मुलींना तुमच्याकडे आहेत पुस्तकं? मी याच्यासाठी विचारते की तुम्ही बुक मध्ये ते मार्क्स नोट डाऊन केलेत ना की अभ्यासाला सोपं जातं. लोय आश्रम शाळेतल्या मुलांकडे सुद्धा आहेत. चिरखन आश्रम शाळा मुलांकडे पुस्तकं आहेत. दापूर आश्रम शाळा, निजामपूर आश्रम शाळा, तालसदी आश्रम शाळा. आता मला तुम्ही सर्वजण छान व्यवस्थित दिसताय. ओके, मी आता तुम्हाला मार्क्सचं वेटेज आहे ते शेअर करते आणि सर्वांनी हे नीट आपापल्या वहीमध्ये पुस्तकामध्ये नोट डाऊन करून घ्या. चिरखन आश्रम शाळा मुलांना तुमच्याकडे पुस्तकं दिसत नाहीयेत मला कोणाकडे. पुस्तकं नसतील काही हरकत नाही, तरी नोटबुक मध्ये तरी नोट डाऊन करून घ्या, हे महत्वाचं आहे. अभ्यास, त्यांना अभ्यास सोप्या पद्धतीने करायचे, त्यांनी नीट लक्ष देऊ नये का. अजून क्लिअर दिसेल तुम्हाला.
पहिला धडा आपण बघितला, त्याचं नाव आहे अनुवंशिकता व उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. या धड्यासाठी मार्क्स आहेत आपल्याकडे टोटल 3 मार्क्स. विदाउट ऑप्शन त्याला 3 मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन 5 मार्क्स. कसं असतं की तुमचा हा टोटल पेपर जो आहे तो 40 मार्काचा असतो, बरोबर की नाही? 40 मार्काचा विज्ञान 2चा पेपर असतो. मार्कांमध्ये फक्त डायरेक्ट 40 मार्काचे प्रश्न येतात का? नाही. ऑप्शनला प्रश्न येतात ना, 3 प्रश्न, मग त्यातले 2 प्रश्न लिहा असं येतं. तर ते विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन असतं. म्हणजे विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन. विथ ऑप्शन 40 मार्क्स असतात आणि विदाउट ऑप्शन 60 मार्क्स असतात. माईक म्यूट कराल का प्लीज? लोअर आश्रम शाळा आणि तर विदाउट ऑप्शन आपल्याकडे 40 मार्क्सचा पेपर असतो आणि विथ ऑप्शन म्हणजे त्यातले जे एक्स्ट्रा दिलेले प्रश्न मोजून जर आपण मार्क्स बघितले तर टोटल 60 मार्काचा हा पेपर असतो. आणि मग त्यामध्ये आपल्याला विथ ऑप्शन मार्क्स एक्स्ट्रा मिळतात, दिसतात. आपण ह्या प्रकारचा उपयोग करून आपल्याला कठीण वाटणारा स्किप करून एखादा सोपा वाटणारा धड्याचा जास्त अभ्यास करून पूर्ण मार्क्स मिळवू शकतो. असं धरून ठेवा, नाही इथे ठेवा, नाही सर्वात पहिल्या धड्यासाठी किती मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला? विदाउट ऑप्शन 3 मार्क्स आणि विथ ऑप्शन 5 मार्क्स. ओके, 3 मार्क्स पहिल्या धड्याचे आहेत, 5 मार्क्स विथ ऑप्शन आहेत. तर तुम्ही या धड्यासाठी मग कसे प्रश्न कराल? एकदम मोठे मोठे जे 4-5 मार्काचे प्रश्न आहेत ते करून इथे या धड्यामध्ये काही फायदा होणार आहे का आपल्याला? नाही होणार. तर त्या धड्यासाठी आपण जे बाकीचे ऑप्शन वाले जे छोटे छोटे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती जास्त फोकस करणार आहोत. ठीक आहे, लिहून घेतलं तुम्ही? हे पहिल्या धड्याला 3 मार्क आहेत, विथ ऑप्शन 5 मार्क आहेत. त्यानंतर दुसरा धडा आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, which has 4 मार्क्स. किती मार्क्स त्याला? 4 मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स आहेत. म्हणजे ह्या धड्यामध्ये तुम्हाला मोठे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, ज्या धड्याला जास्त मार्क्स आहेत त्या धड्याला जास्त असतात. तुम्ही तुमच्या अनुक्रमानिकेमध्ये हे नोट डाऊन करून घ्या. सर तुमचा माईक अनम्यूट करा. त्यानंतर दुसरा धडा आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. या धड्याला आता पूर्ण 5 मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन 7 मार्क्स. म्हणजे या धड्यामधले मोठे प्रश्न तुम्हाला कंपल्सरी करायचेच आहेत. पाठ या धड्यातील मोठे प्रश्न येऊ शकतात. समजलं की नाही समजलं? ओके, शहादा आश्रम शाळेतल्या मुलांना समजलं, बाकी त्यांना नाही समजलं? समजलं. ओके मुलींनो, ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. हे परत एकदा सांगते मी, पुस्तकामध्ये तुमच्या नोट डाऊन किंवा वहीमध्ये तरी नोट डाऊन करून घ्या. अभ्यास करायला हे खूप सोपं पडणार आहे आपल्याला. त्यानंतर चौथा धडा आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, पर्यावरणीय व्यवस्थापन. त्याचे मार्क्स आहेत
5 मार्क्स आणि टोटल विथ ऑप्शन 7 मार्क. म्हणजे सोपा धड्याला त्यांनी जास्त मार्क्स दिलेले आहेत. या धड्याचा वापर करून आपण बाकी कुठला तरी एखादा कठीण वाटणारा धडा ऑप्शनला टाकू शकतोय. ठीक आहे. ह्या धड्यांचा अभ्यास कसा करायचा, तुम्हाला कोणता धडा सोपा वाटतोय, कोणत्या धड्याला जास्त महत्व द्यायचं, हे तुम्हाला या मार्क्स वरून कळेल आणि त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास प्लॅन करू शकता. नंतर 5वा धडा आहे हरित ऊर्जेच्या दिशेने टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. त्याला सुद्धा 4 मार्क्स आहेत विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन आहेत 6 मार्क्स. ओके, नोट डाऊन केलं? मला सगळेजण नोट डाऊन करताना नाही दिसत आहेत ऍक्च्युली. सांग की सर तुमच्या इथली मुलं नोट डाऊन करून घेत आहेत का? गानोर आश्रमशाळा मुलांना तुम्ही नोट डाऊन करून घेताय हे? शेख सरांच्या इथली मुलं घेतात नोट डाऊन करून. नेक्स्ट आहे प्राण्यांचे वर्गीकरण, अॅनिमल क्लासिफिकेशन. त्याचे सुद्धा 4 मार्क्स आहेत आणि 6 मार्क्स विथ ऑप्शन आहेत. म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा काय म्हणूया आपण डिस्टिंग्विश बिटवीन, म्हणजे स्पष्ट करा किंवा जे मोठे प्रश्न आहेत, नोट टिपा लिहा वगैरे, असे मोठे प्रश्न याच्यातून येऊ शकतात. सूक्ष्मजीवशास्त्राची त्याला पण 4 मार्क्स आहेत विथ ऑप्शन 6 मार्क्स आहेत. पेशी विज्ञानसाठी 8व्या धड्यासाठी सुद्धा 4 मार्क्स आहेत, 6 मार्क्स विथ ऑप्शन आहेत. त्यानंतर सोशल हेल्थ साठी 4 मार्क्स आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स. व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट साठी 3 मार्क्स आहेत विथ ऑप्शन 5 मार्क्स आहेत. याच्यावरती छोटे प्रश्न जास्त येऊ शकतात. ओके, जेव्हा आपण पूर्ण धडा बघायला जातो तो आपल्याला खूप मोठा वाटतो, त्यातले प्रश्न सुद्धा खूप मोठे वाटतात. पण त्या प्रत्येक धड्यासाठी असणारे आपण जर मार्क्स बघितले तर त्यावरून आपल्याला कळतं की कुठल्या धड्यामधून आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न करणं गरजेचं आहे. जसं जसं आपण शेवटाकडे जाऊ तसं तसं मी तुम्हाला हे सुद्धा सांगेल की कुठल्या धड्यातून कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न मागच्या वर्षी आलेले आणि या वर्षी सुद्धा येऊ शकतात, हे सुद्धा आपण बघणार आहोत. धडा समजेल तसं. आता तुम्हाला हे समजलं, प्रत्येक धड्याचं वेटेज समजलं तुम्हाला, कोणत्या धड्याला किती मार्क्स आहेत, किती मार्क्स आपल्याला अभ्यास करायचा आहे हे कळालं? ओके, नाही समजलं? काय नाही समजलं मुलीनं तुम्हाला? माईक अनम्यूट करून विचारा. वडकळंबी आश्रम स्कूल. मुलींना अनम्यूट करा आणि बोला. आवाज नाही येते बाळा तुझं, जरा थोडं पुढे येऊन ते मोठ्याने बोल. पहिल्यापासून नाही समजलं आहे. पहिल्यापासून नाही समजलं. इथे तुम्हाला मार्क्स 2 कॉलम दिसत आहेत, एक वेटेज विदाउट ऑप्शन आणि एक वेटेज विथ ऑप्शन. हे काय आहे की कोणत्या धड्यासाठी किती मार्क्स आहेत आणि जेवढे इथे दिलेले आहेत मार्क्स तेवढ्याच मार्क्सचे त्या धड्यातून प्रश्न येणार तुम्हाला पेपरमध्ये. आता हे समजलं एवढं इथपर्यंत? पहिल्या धड्यातून तुम्हाला 3 मार्क्सचे प्रश्न येणार आहेत, दुसऱ्या धड्यातून 4 मार्क्सचे प्रश्न येणार आहेत. असे प्रत्येक धड्यातून जेवढे इथे मार्क्स दिलेले आहेत तेवढ्या मार्क्सचे तुम्हाला प्रश्न येणार. ठीक आहे. आता ज्या धड्यासाठी जास्त मार्क्स आपल्याला दिसत आहेत आपण अजून करूया की त्या धड्यातून आपल्याला मोठे प्रश्न येतील. ठीक आहे.
आणि ज्या धड्यातून छोटे थोडे कमी मार्क्स आहेत म्हणजे 3 मार्क्स तर या धड्यांमधून आपल्याला छोटे प्रश्न येऊ शकतात जास्त करून. त्यानंतर आपल्याला वेटेज विथ ऑप्शन दिसतं. विथ ऑप्शन म्हणजे काय, आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी एक प्रश्न एक्स्ट्रा मिळतो की 3 प्रश्नांमधून 2 प्रश्न लिहायचे, 5 प्रश्नांमधून 3 प्रश्न लिहायचे असं आपल्याला पेपरमध्ये असतं. मग ते एक्स्ट्रा मार्क्स आहेत ते इथे दिलेले आहेत की प्रत्येक धड्यासाठी आपल्याला किती एक्स्ट्रा मार्क्स आहेत. मग आता समजा मला हा जो धडा आहे दुसरा तो मला नाही समजला आणि मला त्याच्यातलं पटकन येत नाहीये किंवा मला त्याच्यात प्रश्न उत्तर पाठांतर करायचे नाहीये, मग मी काय करणार, हा धडा स्किप करणार आणि ह्या धड्याचे जे 6 मार्क्स आहेत ते इतर धड्यांसोबत कॅल्क्युलेट करून त्या धड्याचा अभ्यास जास्त करणार. समजलं आता? हो. ठीक आहे. यस कथे. मी पुन्हा एकदा बुक शेअर करते आणि आपण बघूया अभ्यास कसा करायचा आहे आपल्याला. मी आता पुन्हा एकदा तुम्हाला पुस्तक ह्याच्यासाठी दाखवते की आता अनुक्रमणिका नंतर जेव्हा आपण प्रत्येक धड्यासाठी जातो, प्रत्येक धड्याच्या इथे आपल्याला हे असे लिहिलेले दिसतात, मोठे मोठे जे मेन पॉइंट्स आहेत ते नोट डाऊन केलेले दिसतात तुम्हाला. तर आपण सगळ्यात आधी काय करणार, प्रश्न उत्तरे पाठ करा अथवा नका करू, हे सगळे पॉइंट्स तुमचे पाठ असलेच पाहिजे. समजलं? कोणत्या धड्यामध्ये कोणते पॉइंट्स आहेत हे झोपेतून उठवून विचारलं तरी सुद्धा आपल्याला आलं पाहिजे की अनुवंशिकता व उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्होल्युशन मध्ये हे पॉइंट्स आहेत. अनुवंशिकता आणि त्याच्यात बदल कसा झाला, उत्क्रांतीचा पॉइंट आहे, डार्विनचा नैसर्गिक सिद्धांत आहे, जाती उद्भव आहे, तर प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण म्हणजे ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन आहे, उत्क्रांती पुरावे आहेत, इव्होल्युशनचे प्रूफ्स आहेत, आहेत, लॅमार्क आहे, लॅमार्कचा सिद्धांत आहे आणि मानवी उत्क्रांती कसं झालं, ह्युमन इव्होल्युशन कसं झालं, हे मेन पॉइंट्स आहेत. हे कशासाठी, समजा जर तुम्हाला एखादा प्रश्न आला आणि तुम्हाला माहितीच नाहीये की तो प्रश्न कोणत्या धड्यातून आहे, तर मग तुम्ही त्याचं उत्तर कसं लिहू शकाल. आता ऍटलिस्ट आपल्याला हे मुद्दे माहिती आहेत की कोणत्या धड्यामध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत, आपण तो विचार करून त्या धड्याबद्दल आपल्याला असलेला थोडाफार माहितीतून त्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू शकतो, हो की नाही. हे पाठ करणं सगळं महत्वाचं आहे. प्रत्येक धड्याच्या सुरुवातीला असलेले असे हे जे मुद्दे आहेत ते तुम्ही सर्व पाठ करणार आहात. नेक्स्ट लेक्चरला तुमचे हे जे पहिल्या धड्याचे जे समोरचे मुद्दे आहेत ते सर्वांचे मला पाठ हवेत. ठीक आहे, मी कुणालाही विचारेन, कोणत्याही आश्रमशाळेत विचारेन की तुम्ही पाठ केले की नाही. समजलं? हे मुद्दे पाठ करायचे आहेत आणि ते लक्षात ठेवायचे. हो मॅडम. व्हेरी गुड. आता आपण थोडीशी ओळख करून घेऊया. अनुवंशिकता काय आहे, हेरिडिटी काय आहे, इव्होल्युशन काय आहे आणि त्यांचा आपल्याशी संबंध काय आहे. अनुवंशिकता किंवा हेरिडिटी हा शब्द त्याच्या आधी तुम्ही ऐकलाय 8वी मध्ये 9वी मध्ये ऐकला असेल तर थम्सअप करा, नसेल ऐकलं थम्स डाऊन करा, काही हरकत नाही. आपण आज पहिल्यापासूनच सुरुवात करणार सर्व. वडकळंबीच्या मुलींनी ऐकलंय, शहादाच्या मुलांनी सुद्धा ऐकलंय. अजून बाकी आश्रम शाळेतल्या मुलांनी नाही ऐकलंय.
कंटाळा येतोय का रे तुम्हाला? कंटाळा आला तर तसं सांगा की आम्हाला ना कंटाळा आला, तुम्ही खूप बोर करताय असं होतंय. थोडस बोर झालं असेल पण काय ना ते आता महत्वाचं होतं. कोणत्या धड्याला किती मार्क्स आहेत हे आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं होतं, त्याच्या पुढे नाही का. तर आपण बघत होतो अनुवंशिकता व उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी म्हणजे काय किंवा अनुवंशिकता म्हणजे काय, कदाचित तुम्ही हा शब्द 9वीला ऐकला असेल किंवा ऐकला सुद्धा नसेल. तर आपण त्याला थोडस बाजूला घेऊन देऊयात आणि आपापल्या घरी जाऊया. घरी सगळ्यांना घरची आठवण येते. आता तुम्ही सध्या जून जुलै मध्येच इकडे आला असाल, पण घरची आठवण येत असेल ना तुम्हाला? येस. मम्मीची, भाऊ बहीण. तुमच्यापैकी कितीतरी जणांची भाऊ बहीण तुमच्यासोबत शाळेमध्ये शिकत असतील? आहे कोणाकोणाचे भाऊ बहीण तुमच्यासोबत शिकतात? हात वर करून सांगा बघू. ओके, बऱ्याच जणांचे आणि भरपूर जणांचे शिकतात. आता तुम्ही आणि तुमचा भाऊ किंवा तुम्ही आणि तुमची बहीण हे भाऊ बहीण आहात हे कसं कळतं लोकांना? की सेम दिसतं ना. दोन जे भाऊ आहेत किंवा भाऊ बहीण आहेत त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं आपल्याला की अरे हे दोघं जण भाऊ बहीण असतात. समजतं? काही काहींचं नाही समजत ती गोष्ट वेगळी. मी आणि माझी बहीण आम्ही दोघे एवढा डिफरंट दिसतो. आम्ही शाळेमध्ये असताना सगळ्यांना सांगितलं ना की आम्ही सख्या बहिणी आहोत, तरी सुद्धा कोणी विश्वास ठेवायचा. तुम्ही सख्या बहिणी कशा असू शकता? आम्ही असं वेगळं दिसायचो. मी पप्पांसारखी, ती मम्मी सारखी, त्यामुळे आम्ही वेगळं दिसायचो. पण आपण बऱ्याचदा बघतो की जे भाऊ बहीण असतात त्यांना आपण ओळखू शकतो. बरोबर. त्यानंतर ते पण जाऊ द्या. आपण आपली जी पालक असतात, आई वडील, आपण त्यांच्यासारखे दिसत असतो. दिसतो ना. आपल्याला कोणीतरी दादा, आजी, काका, मामी म्हणतात की अरे तू तुझ्या पप्पांसारखी दिसतेस, तू तुझ्या मम्मी सारखी दिसतेस. ऐकलं तुम्ही सर्वांनी? म्हटलंय तुम्हाला कोणी असं? हो किंवा नाही. तुम्हाला कोणी असं म्हटलंय का की अरे तू तुझ्या मम्मी सारखी दिसतेस, पप्पांसारखी दिसतेस, तू तुझ्या वडिलांसारखा दिसतेस, असं तुम्हाला कोणी म्हटलंय? हो म्हटलंय, बऱ्याच जणांना म्हटलंय. आपण दिसतच असतो आपल्या आई वडिलांसारखे. आणि हे जे आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो त्यालाच म्हणतात हेरिडिटी किंवा अनुवंशिकता. सोपं आहे? काय अनुवंशिकता? आपण आपल्या आई वडिलांसारखे, आपल्या घरातल्या माणसांसारखे दिसत असतो, तेच अनुवंशिकता असते. त्यांचे काहीतरी गुण आपण घेऊन आलेलो असतो. कधी कधी आपली आईला एकदम सगळं नीट टापटीक लागतो आणि आपण पण तसंच असतो की मला सगळं वस्तू जागच्या जागी हव्या असतात, कारण माझ्या आईला तशा हव्या असतात. आईचा तो गुण आपल्याला आलेला असतो. हीच अनुवंशिकता आहे. अनुवंशिकता वेगळं काहीच नाही. हे कसं झालं किंवा कसं होतं हे आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. आणि उत्क्रांती किंवा इव्होल्युशन म्हणजे काय? तर जो काही आपल्यामध्ये बदल होत आलेला आहे, आपण जे काही चेंजेस झालेले आहेत, माकडापासून माणूस बनेपर्यंत जे काही चेंजेस झालेले आहेत त्यांना म्हणणार उत्क्रांती किंवा इव्होल्युशन. ठीक आहे. इथे लिहिलेलं आहे. अनुवंशिकता म्हणजे आई वडिलांकडून शारीरिक व मानसिक लक्षणे संक्रमित होण्याची प्रक्रिया. अनुवंशिकता किंवा इव्होल्युशन म्हणजे काय? आई वडिलांकडून मुलांमध्ये
जी काही लक्षणं सेम, जी काही सिमिलर लक्षणं येतात त्यांना म्हणतात अनुवंशिकता. ही जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणूया हेरिडिटी. त्याला शाळांची माईक अनम्यूट आहेत. चिरखन आश्रम शाळा, नवापूर आश्रम शाळा, तुम्हाला काही म्हणायचं आहे का? प्रश्न विचारायचे आहेत? ओके. अच्छा, माझा आवाज नाही येते. एक सेकंद. आता येतोय? ओके. मी म्हणत होते की अनुवंशिकता म्हणजे काय, तर आई वडिलांकडून, आपल्या पॅरेंट्स कडून आपल्याला जे काही गुण मिळतात, जी काही आपली फिजिकल अपिअरन्स आपला जो असतो, शारीरिक जी लक्षणं असतात ती आपल्याला आई वडिलांकडून भेटतात, त्याच प्रक्रियेला आपण म्हणूया अनुवंशिकता किंवा हेरिडिटी. आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो, आपलं नाक आपल्या आई वडिलांसारखं आईसारखं असतं, किंवा आपले डोळे आपल्या वडिलांसारखे असतात. हे जे आपल्याला आई वडिलांकडून गुण मिळतात तेच आहे अनुवंशिकता किंवा हेरिडिटी. ठीक आहे. आपण आपल्याला आणि आपल्या भाऊ किंवा बहिणीला सेम आई वडिलांकडून ते सगळं कॅरेक्टर्स मिळतात, फिजिकल अपिअरन्स मिळतो, शारीरिक ठेवण मिळते, त्यामुळे आपण सेम दिसत असतो. म्हणून आपण ओळखू येतो की आपण एकाच आई वडिलांची दोन मुलं आहोत. ही आहे अनुवंशिकता. ठीक आहे. आणि हे सगळं कोण डिसाइड करतं, कसं डिसाइड करतं, कसं डिसाइड होतं की आपण कसं दिसणार, आपल्या डोळे इथेच असणार, आपलं नाक इथेच असणार, आपले ओठ इथेच असणार, ओठ वरती का नाहीयेत, डोळे खाली का नाहीयेत, असं चेंजेस होऊ शकले असते ना. पण हे सगळं एका ठिकाणी ठरवलेल्या ठिकाणी आहे. ही जी झालेला बदल आहे किंवा हे जे होतं ते अनुवंशिकता व उत्क्रांतीच्या अंतर्गत येतं. आता ते कसं झालं, काय झालं, ते आपण ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर उत्क्रांती म्हणजे काय एकदा बघूया. उत्क्रांती म्हणजे काय, तर सजीवांमध्ये होणारा बदल, सावकाश होणारा बदल. आता आपल्याला स्टोरी सगळ्यांना माहितीये की आपण आधी काय होतो, माकड होतो का? माकड होतो ना आपण सर्व आधी? माकड होतो मॅडम. माकड होतो. त्याच्यानंतर मग आपल्यामध्ये हळूहळू बदल होत झाले आणि आता आपण जो आहोत तो माणूस तयार झालो. बरोबर? तुम्ही हे सर्व इतिहासामध्ये शिकला असेल 5वी 6वीला, बरोबर? येस मॅडम. आठवते काहीतरी आठवते तुम्हाला. तर हे जे झालेले बदल आहेत आणि ते काही एकदाच झाले नाही. म्हणजे आज जन्माला आलेला माणूस माकड आहे आणि उद्या जन्माला आलेला माणूस झालाय असं काही झालेलं नाहीये. हळूहळू त्यांच्यामध्ये चेंजेस होत गेले. खूप हजारो वर्षांचा कालावधीमध्ये जावा लागला, त्याच्यानंतर आपण तयार झालोय. 2000, 3000, 4000 असे हजारो वर्ष गेले. त्यानंतर मग माकडापासून माणूस तयार झाला आणि हळूहळू नवीन जीव तयार होत गेले. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची असते नैसर्गिक निवड. आपण काय करतो, आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या वातावरणामधून इव्हॉल्व्ह होत जातो, चेंज होत जातो, उत्क्रांत होत जातो. मी तुम्हाला छोटस एक्झाम्पल सांगतो. हजारो वर्षांपूर्वी डायनासॉर्स होते की नाही? होते मॅडम. तुम्ही मूवीज मध्ये, पिक्चर मध्ये, जुरासिक पार्क वगैरे अशा मोठमोठ्या पिक्चर्स मध्ये डायनासॉर कसे होते वगैरे आपण बघितले. खूप मोठे भयानक. आणि त्यांच्यामुळे मग काय होत होतं की जे बाकीचे सजीव होते ते डायनासोर पासून लपून राहायचे, गुहांमध्ये राहायचे किंवा झाडांवर लपून राहायचे. त्यांच्यामध्येच होते माकड सुद्धा, एप्स म्हणूया आपण त्यांना. ते सुद्धा तिथे झाडांवरती वगैरे राहायचे. मग एकदा काहीतरी असं खूप मोठी म्हणूया सुनामी आली किंवा उल्कापात झाला, ऍस्ट्रॉइड्स येऊन पृथ्वीवर पडले, त्याच्यामध्ये डायनासॉर पूर्णतः नष्ट झाले, ते सगळे मारले गेले. आणि त्याच्यानंतर मग कुणाला चान्स मिळाला सर्व्हाइव्ह करायचा? माकडांना.
किंवा इतर प्राण्यांना सर्व्हाइव्ह करायचा चान्स मिळाला, त्यांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याचा चान्स मिळाला. डायनासॉर संपल्यामुळे जे प्राणी गुहांमध्ये राहत होते, झाडांवर राहत होते, पाण्यामध्ये राहत होते, ते हळूहळू जमिनीवर यायला लागले. जमिनीवर आले, मग त्यांच्यामध्ये झाडांवर राहणारी माकडं जमिनीवर आली. ते जेव्हा ते झाडांवरती राहत होते त्यांना शेपटीची गरज होती, बरोबर. झाडांवर उड्या मारायला, इकडून तिकडे जायला, ते खाली उतरून चालून जात नव्हते, ते झाडांवरून उड्या मारत जायचे. तुम्ही बघितले असतील माकडे झाडांवरून कसे उड्या मारत असतात, त्यांच्या शेपटीच्या सहाय्याने मस्तपैकी झुलत वगैरे असतात, बरोबर. पण जेव्हा ते झाडांवरून खाली आले त्यावेळेला त्यांना शेपटीची गरज उरली नाही, कारण ते चालू शकत होते जमिनीवरती, आणि जमिनीवर चालण्यासाठी आपल्याला शेपटीची गरज नसते. त्यामुळे मग त्या माकडांची, ते जे एप्स होते त्यांची शेपटी गळून गेली. कालांतराने तिची गरज नष्ट झाली, आणि त्यामुळे जी पुढच्या पिढ्या नवीन तयार होती त्यांच्या, तिथून त्यांची शेपटी काहीशी झाली, बदल झाली किंवा चेंज झाला त्यांच्या. आधी माकडांना शेपटी होती, नंतर जमिनीवर आले त्यावेळेस त्यांची शेपटी गळून गेली किंवा ती पुन्हा त्यांना आलीच नाही, उगवलीच नाही. ही झाली उत्क्रांती किंवा काय म्हणू आपण त्याला, इव्होल्युशन. कळतंय? इंग्लिश मीडियमच्या मुलांना सुद्धा कळतंय हे? तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये पण सेम कन्सेप्ट सेम आहे, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये समजून घेतलं तर तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहायला पण हे सोपं पडेल. इथपर्यंत कळालं उत्क्रांती म्हणजे काय म्हटलं? अनुवंशिकता म्हणजे आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो, उत्क्रांती म्हणजे माकडापासून माणूस तयार झाला. सोपं सगळं. आता उत्क्रांतीचं अजून एक गोष्ट आहे. आता मी राहते मुंबई साईडच्या भागामध्ये, ठीक आहे. इकडे पाऊस खूप पडतो, खूप म्हणजे खूप पडतो, आणि थंडी वगैरे इकडे समुद्र सपाटीला लागून असल्यामुळे इकडे काही एवढी जास्त थंडी पडत नाही. आणि तेच मी जर दुसरीकडे गेले त्यामुळे मला काही थंडीची जास्त सवय नाहीये. तेच जर मी पठारावर आले, म्हणजेच अहमदनगर किंवा तुमचे जे जिल्हे आहेत गडचिरोली वगैरे, तुमच्या भागांमध्ये खूप जास्त प्रमाणात थंडी पडते. हिवाळ्यात थंडी खूप असते ना तुमच्याकडे, म्हणजे मला तरी ती खूप लागते. मी त्या भागामध्ये त्यावेळेस मला ते असं वाटतं की बापरे किती थंडी आहे इकडे. पण तिथे जे राहणारी लोक आहेत त्यांना ती थंडी काहीच वाटत नाही. कारण अरे तुला एवढी थंडी वाजते, आम्हाला तर नाही वाटत बाबा. का असं होतं? कारण मी जिथे राहते त्या भागामध्ये थंडीच नाहीये, त्यामुळे मला थंडीची सवय नाहीये. पण त्या भागामध्ये राहणारी जी लोक आहेत, तुम्ही आहात, तुम्हाला त्या थंडीची सवय आहे, तुम्हाला वाटतं की तुम्ही त्याप्रमाणे इव्हॉल्व्ह झालाय, तुमच्यामध्ये त्याप्रमाणे उत्क्रांती झालीये की तुम्ही तेवढी थंडी सहन करू शकता. आणि माझ्यामध्ये ती कॅपॅसिटीच नाहीये, कारण मी ज्या भागात राहते तिथे थंडी नाहीये, म्हणून माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी नाही थंडी सहन करण्याची. ही आहे उत्क्रांती. आणि जो आपण मी तुम्हाला एक पॉइंट म्हटलं नैसर्गिक निवडीचा, तो हा आहे की जसं आपल्या आजूबाजूचं क्लायमेट असेल, जसं आपल्या आजूबाजूचं वातावरण असेल, त्याप्रमाणे आपल्या शरीरात बदल होतात. हे समजलं तुम्हाला? उत्क्रांती काय? आता आपण त्याचे थोडेसे इतिहासामध्ये थोडं मागे जाऊया आणि ह्या सगळ्याचा विचार कोणी केला, का केला, कशासाठी केला ते बघूया. काय लेसन म्हणजे काय? पाठ. आपण काय बोलतो हा लेसन. आपण एखादा युनिट काय करत असतो, युनिट काय बघत असतो आपण, लेसन. लेसन म्हणजे काय? आपण अनुवंशिकतेचा इतिहास आणि संशोधन, कोणी सुरुवात केली, कोणी विचार केला हा अनुवंशिकतेचा, कोणी त्याच्याबद्दल अभ्यास केला, कोणी त्याच्याबद्दल माहिती काढली, ते बघूया.
तर खूप वर्षांपूर्वी एक सायंटिस्ट होता, ग्रेगर जोहान मेंडेल. आणि याच्या आधी आपल्याला माहिती होतं की आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतोय, पण ते कसं होतंय, का होतंय, याच्याबद्दल विचार, खूप सारे वेगवेगळे विचार होते, आणि पण त्याबद्दल काही ठोस पुरावे माहिती पडत नव्हते. मग ते शोधायचे त्यावेळी आधुनिक युग आलं, आपल्याकडे नवीन नवीन मशीन्स आल्या, आपल्याकडे हातात नवीन नवीन साहित्य आलं, विज्ञानामध्ये प्रगती झाली. त्यावेळेला याच्याबद्दल संशोधन करणं सोपं झालं. तर ग्रेगर जोहान मेंडेल यांनी आधुनिक अनुवंशिकतेचा म्हणजे मॉडर्न हेरिडिटीचा तो सुरुवात आहे ती ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केली. त्यांनी खूप काळ वेळा संशोधन केलं, रिसर्च केलं, त्याच्यावरती खूप अभ्यास केला, आणि काही निष्कर्ष शोधून काढले, काही त्यांनी प्रायमरी मोटिव्ह शोधून काढले की हे का होतंय. त्यानंतर 1901 म्हणजे काही जास्त वर्ष झालेली नाही, साधारणतः 100 ते 110 120 वर्षांपूर्वी ह्युगो द रिस या सायंटिस्टने की काहीतरी अचानक जे बदल घडतायत, त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होत आहेत ते का होत आहेत हे शोधून काढलं. तर मी तुम्हाला सांगितलं जसं की अचानक उल्कापात झाला, डायनासॉर नष्ट झाले, आणि अचानक माकडांना संधी मिळाली जमिनीवर जाण्याची. ओके, उल्कापात झाला, डायनासॉर सगळे संपले, आणि मग माकडांना समजलं की अरे आता आपण सगळेजण खाली जमिनीवर फिरू शकतो, आणि मग त्यांच्यामध्ये जमिनीवर फिरण्यासाठी त्यांची शेती नष्ट झाली, ते 2 पायावर चालू लागले. हे जे काही अचानक झालेले बदल आहेत ते कशामुळे झाले हे कुणी शोधून काढलं? ह्युगो द रिस. दिलं का पुस्तकात नाव ह्युगो द रिस? प्रीती मॅम तुम्ही काय म्हणताय? प्रीती मॅम ओके, आपण कंटिन्यू करूया. त्यानंतर 1902 साली वॉल्टर सटन याने अजून काहीतरी संशोधन करायला सुरुवात केली, आणि त्याला काय मिळालं? नाकतोडे माहिती तुम्हाला, ग्रीन कलरचे असतात, ग्रास हॉपर्स, किडे असतात नाकतोडे, त्याच्यावरती तो संशोधन करत होता. आणि त्याला काय दिसलं की त्याच्या पेशींमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या आहेत. गुणसूत्रांबद्दल सुद्धा तुम्ही गेल्या वर्षीमध्ये किंवा 8वी मध्ये ऐकलं असेल. असे एक्स आणि वाय क्रोमोझोम्स असतात, गुणसूत्र असतात, आणि त्या गुणसूत्रांमधून नाही समजलं? बरं ठीक आहे, मी तुम्हाला दाखवेल, म्हणजे तुम्हाला नंतर समजेल. आता फक्त लक्षात ठेवा की त्याने काय शोधून काढलं? गुणसूत्रांच्या जोड्यांची रचना शोधून काढली. आणि त्याच्याबद्दल याच्या आधी तर कोणालाच माहिती नव्हतं की हे काय आहे, कसं आहे. त्याच्या आधी कुणालाच माहिती नव्हतं की गुणसूत्रांच्या जोड्या असतात, आणि ह्या गुणसूत्रांच्या जोड्या आपल्यासाठी काहीतरी महत्वाच्या असतात. काहीतरी म्हणजे काय, खूप महत्वाच्या असतात. पण हे त्यावेळेस कुणालाच माहिती नव्हतं. वॉल्टर सटनने अचानक त्याला संशोधन करता करता गुणसूत्रे दिसली, आणि मग त्याच्यावरती संशोधन सुरू झालं की आता ही जी गुणसूत्रे आहेत हे काय. त्याच्या आधीपर्यंत आपल्याला फक्त काय माहिती होतं की जी आपली जनुके आहेत, जीन्स आहेत, म्हणजे आपल्या आई वडिलांकडून आपल्याला मिळालेले जे जीन्स आहेत, जनुके आहेत, ते फक्त गुणसूत्रांमार्फत आपल्यामध्ये येतात, एवढंच आपल्याला माहिती होतं. मग गुणसूत्रे येतात, मग त्याच्यासोबत काहीतरी हेरिडिटरी इन्ग्रेडियंट्स पण येत असतात, आनुवंशिक सामग्री, आणि ती काय आहे हे शोधायचं काम आता सुरू झालं. आणि त्यातून 1944 मध्ये म्हणजे रिसेंटली 60-70 वर्ष ऑस्वल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड या तिघांनी मिळून हे शोधून काढलं की सर्व सजीवांमध्ये DNA असतो. फक्त काही व्हायरसेस
विषाणू आपण सोडून दिले तर सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच अनुवंशिक सामग्री असते. म्हणजे आपल्या आई वडिलांकडून आपल्याला जे गुण मिळतात ते कशातून मिळतात? डीएनए मधून. डीएनए. डी फॉर डॉग, ए फॉर ऍपल आणि एन फॉर नेस्ट. डीएनए मधून आपल्याला काय मिळतात? गुणसूत्रे नाही मिळत, आपल्याला अनुवंशिकता मिळते. म्हणजे आपण आपल्या आई वडिलांसारखे असतो ना. हे कशामुळे असतो? तर आई वडिलांकडून आपल्याला मिळालेले असतात डीएनए. आणि हे डीएनए सर्व सजीवांमध्ये असतात. फक्त व्हायरसेस सोडून, विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच काय असते? अनुवंशिक सामग्री असते. अनुवंशिकता आपल्यामध्ये कुठून येते? आणि हे जे डीएनए आहेत ना ते फक्त आई वडिलांकडून नाही मिळत. आपण आपल्या पूर्ण पूर्वजांची हिस्ट्री काढत गेलो ना, सर्व पूर्वजांमध्ये आपल्याला एकच डीएनए सापडणार. आपल्या पूर्वजांचा डीएनए आपल्याला एकच सापडणार. त्यावरून आपल्याला तुम्ही बघितलं असेल मूवीज मध्ये डीएनए, किंवा सिरियल मध्ये पण ऐकलं असेल की डीएनए टेस्ट करून शोधतात की कोण कुणाचा मुलगा आहे, कोण कुणाची मुलगी आहे. हे कसं ओळखता येतं? कारण काय काय परत एकदा पुन्हा बोल. गंगा वसाळ आमच्या इथल्या मुली काहीतरी बोलत होत्या, मी ऐकलं नाही बाळानं. पुन्हा एकदा म्हणाल. सिरियल बघताना ऐकलंय मॅडम. हो ऐकलंय ना. सिरियल मध्ये आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी कळतात. बरं, चांगली गोष्ट आहे. तर हे जे डीएनए आहे ते काय असतात? आपल्या सर्वांमध्ये असतात. आणि आता जे माझ्यामध्ये जे डीएनए आहेत ते मला माझ्या आई वडिलांकडून मिळाले. तर माझे डीएनए आणि माझ्या आई वडिलांचे डीएनए जर आम्ही मॅच करून बघितले तर ते त्याच्यावरून समजू शकतं की मी त्यांची मुलगी आहे. तसंच माझं डीएनए आणि माझ्या बहिणीचे डीएनए हे देखील सेम असणार आहेत. कारण की आम्हाला दोघींना कुठून मिळाले डीएनए? आमच्या आई वडिलांकडून मिळाले. त्यांना कुठून मिळाले? त्यांच्या आई वडिलांकडून. मग जर आपण असं बॅक टू बॅक त्यांचे डीएनए चेक करत गेलो तर आपल्याला आपल्या पूर्वजांचे डीएनए हे एकच मिळतील. इथपर्यंत समजलं? त्यानंतर 1961 मध्ये फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉट यांनी काय शोधून काढलं की प्रथिने संश्लेषण कसं होतं. आपल्याला सगळ्यांना जगण्यासाठी वेगवेगळे विटॅमिन्स लागतात, प्रोटीन्स लागतात, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने हे लागतात. आपल्याला माहितीये आपण जेवतो त्यातून आपल्याला काय मिळतं? प्रथिने मिळतात, कर्बोदके मिळतात, विटॅमिन मिळतात, मिनरल्स मिळतात. बरोबर. म्हणून आपल्याला मोठे लोक सांगतात ना की भाज्या खा, कडधान्य खा, किंवा मग अजून काही काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मोठे लोक सांगत असतात की हे खाल्ल्याने तुम्हाला हे मिळेल, ते मिळेल. तर त्यातून जे आपल्याला गोष्टी मिळतात, प्रथिने मिळतात, पण ते प्रथिने बनवून येत नाहीत. त्या भाज्यांमध्ये त्या प्रथिनांसाठी लागणारे हे काही सामग्री असते. मग आपले जे डीएनए आहे ते डीएनए त्यातून प्रथिने बनवतात. ही एक नवीन गोष्ट आहे. प्रथिने आपल्या शरीरामध्येच बनतात. आपल्याला फक्त काय करायचं? त्यांच्यासाठी लागणारी सामग्री जी आहे ती उपलब्ध करून द्यायची आहे. मग ते आपोआप पूर्ण सगळं बनतं. आता जर आपण आपला विचार करूया. तुम्हाला सर्वांना हे बघायला आवडेल का की आपलं शरीर कसं काम करतं, कसं बनलंय ते एक एक. आता आपला हात आहे, हातावरती आपले हात कशाने बनलाय? वेगवेगळ्या सेल्स एकत्र येऊन पेशींनी बनल्यात. त्या प्रत्येक पेशीमध्ये एक काय आहे? डीएनए आहे. आणि त्या प्रत्येक डीएनए मध्ये हे काही ना काही काम चालू असतं. हे आपल्या शरीरामध्ये मी तुमच्याशी बोलते तरी सुद्धा ते त्याचं काम करतंय. आपण झोपलेलो असतो तेव्हा सुद्धा ते त्याचं काम करत असतं. मग हे आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना कसं माहिती की आपल्याला काय काम करायचंय?
ते त्यांचं काम तर करत असतात. तुम्ही आता माझ्याशी बोलताय, माझं म्हणणं ऐकताय, तरी सुद्धा तुम्ही जे काही आपल्या शरीराच्या आतलं कार्य आहे, अन्न पचवण्याचं वगैरे, ते सर्व चालू असणार आहे. बरोबर? येस मॅडम. येस मॅडम. कधी याच्याबद्दल क्युरियोसिटी वाटलीये की हे कसं होत असेल? येस मॅडम. सांगत असेल आपल्या शरीराला किती आपल्याला करायचंय. आपल्याला तर माहिती पण नव्हतं की आपल्या शरीरामध्ये डीएनए असतात आणि ते डीएनए हे असतं काय काय काम करत असतात, म्हणून आपलं शरीर चाललं असतं. पण ते त्याला माहिती असतं. मग आता आपली वेळ आहे आपण जाणून घेण्याची की आपल्या शरीरामध्ये काय चालू आहे, कसं चालू आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे. तर आपण प्रथिने संश्लेषण बघणार आहोत की आपल्या शरीरामध्ये प्रथिनांचं संश्लेषण कसं होतं, ते कशा प्रकारे बनतात आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो. हा पॉइंट आपण नेक्स्ट पिरियड मध्ये शिकणार आहोत. मला सांगा आतापर्यंत तुम्हाला उत्क्रांती म्हणजे काय आणि त्या उत्क्रांतीतून काय सिद्ध होतं हे कळालं? अनुवंशिकता म्हणजे काय समजलं? कोणी तुमच्यापैकी कोणी सांगेल मला सोप्या भाषेत? मी विचारू तुमच्या शाळेतील मुलांना. मला वाटतंय कालच तुमचं संवाद कौशल्यावरचा क्लास झाला ना नियती मॅमचा. बोलायला शिकायला ना त्यांनी. मग आता तुम्ही बोला माझ्याशी आणि मला सांगा की तुम्हाला काय समजलं, अनुवंशिकता म्हणजे काय आणि उत्क्रांती म्हणजे काय. म्हणजे समजलं सगळं? अरे वा. मग कोण थोडस सांगा मला काय समजलं. तुमच्या भाषेत तुम्हाला जे समजलंय तसं सांगितलं तरी चालेल. पुस्तकी भाषा असं काही वडील सारखे दिसणे, आई सारखे दिसणे. अनुवंशिकता म्हणजे काय? आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो ते. मग आपण आता ह्याच आपल्याला समजलंय की हे काय, आपण अनुवंशिकता म्हणजे काय आहे. मग त्यालाच आपण पुस्तकाच्या भाषेत लिहिणार. काय? ही शारीरिक लक्षणे व मानसिक लक्षणे आपल्या आई वडिलांकडून आपल्यामध्ये येणे म्हणजे अनुवंशिकता. संपला विषय. सोपं आहे. आपल्याला तर आहे की अनुवंशिकता म्हणजे काय आहे. तेच आपल्याला थोडस चांगल्या पुस्तकात घेऊन लिहायचंय की आपल्याला मार्क्स मिळाले. तर उत्क्रांती म्हणजे काय कोण सांगेल? गानोर आश्रम शाळा मुलींना तुम्ही सांगणार? समोर येऊन सांगा. गानोर आश्रम शाळा. थोडस ना माईकच्या जवळ या आणि बोला, कारण की ना आवाज थोडा लांबून तुटतोय, ब्रेक होतोय. हा, मला समजलं. तुम्हाला असं म्हणायचं की आपण माकडांपासून माणसाची जी उत्क्रांती झाली ती म्हणजेच त्यालाच आपण उत्क्रांती असं म्हणतो. बरोबर आहे. आपल्यामध्ये जे काही चेंज झाले, आपण माकडांपासून माणूस तयार झालो ते. पण मग त्याला आपण काय म्हणूया की सावकाश होणारा बदल. सजीवांमध्ये कमी व सावकाश होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती. आपण माकडापासून तयार झालो माणूस, पण मग आपण कशामुळे तयार झालो? तर बदलांमुळे तयार झालो. आपल्यामध्ये बदल झाले, बरोबर. बदल होऊन आपण तयार झालोय. तर आपण त्याला काय म्हणूया? कमी व सावकाश होत जाणारा बदल म्हणजे अनुवंशिकता. समजलं? काय अनुवंशिकता?
सजीवांमध्ये अवकाश व क्रमिक होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय. सर्वांना माझ्यासोबत सजीवांमध्ये क्रमिक होत जाणारा बदल. सजीवांमध्ये सावकाश व क्रमिक होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय. या दोन गोष्टी लक्षात राहतील तुमच्या नेक्स्ट पर्यंत तुमचा क्लास येईल. दोन तुमच्या लक्षात राहिलाच पाहिजे. आता तुम्ही काय कराल, गेल्यावरती सगळं रीड कर, पुन्हा एकदा तो पॉइंट वाचाल, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. सर बरं मुलांनो, मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते. आता तुमचं लेक्चर संपल्यानंतर मी तुम्हाला ह्या धड्या संबंधित म्हणजे अनुवंशिकता व उत्क्रांती, इव्हॉल्युशन अँड हेरिडेटरी या धड्या संबंधित एक कार्यपुस्तिका किंवा वर्कशीट पाठवेल. 10 मार्कांची छोटीशी आहे. त्याच्यातून तुम्ही हा धडा न वाचता तुम्हाला त्या धड्याबद्दल काय माहिती आहे हे आपण या वर्कशीट मध्ये बघणार आहोत. त्यामध्ये काही असे मोठे मोठे प्रश्न नाहीयेत, छोटे छोटे काही आहेत, एक मार्काचे रिकाम्या जागा वगैरे, आणि त्यातून कळेल की तुम्हाला ह्या धड्याबद्दल किती माहिती आहे. ती तुम्ही तुमच्या सर्वांनी तुमच्या शिक्षकांच्या ग्रुपवरती येईल आणि तुम्ही ती शिक्षकांकडून घेऊन सोडवायची आहे तुमच्या वहीमध्ये. ठीक आहे, छोटीशी आहे, फार फार तर 15 ते 20 मिनिटं लागतील. समजलं तुम्हाला? आणि धडा संपल्यानंतर एक मोठी वर्कशीट देईन मी, ज्याच्यामध्ये तुम्हाला धड्यामधून तुम्ही काय शिकला हे तुम्हाला कळेल. शिक्षकांना कळल्यापेक्षा तुम्हाला समजेल की धडा जेव्हा आपण सुरू केला तेव्हा आपल्याला एवढंच माहिती होतं, पण धडा संपल्यानंतर आपण त्यामध्ये एवढं काहीतरी नवीन शिकलो आहोत हे तुम्हाला या वर्कशीट मधून समजेल. ठीक आहे, तुमच्या शिक्षकांना तुम्हीच आठवण करून द्या की सर वर्कशीट आली असेल तर आम्हाला द्या. ओके ओके, चलो बाय. आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया आता पुढच्या आठवड्यात. बाय बाय, टेक केअर.